काय करावं? मग जर रिसर्च प्रोफाइल क्रिएट करायचं आहे, तर मग काय गोष्टी करणं गरजेचं आहे, ज्या गोष्टी केल्याने तुमचा रिसर्च प्रोफाइल जो आहे तो अ, एकदम परफेक्ट होईल. मग एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी किंवा काही गोष्टी आहेत, जे तुम्हाला कराव्या लागतील. जसं पब्लिकेशन यूज अ स्ट्रॅटेजी फॉर पब्लिकेशन म्हणजे पब्लिकेशन करण्यासाठी कुठलं जर्नल तुम्ही यूज करू शकता. कुठलं जर्नल इंडेक्स्ड आहे, पीअर रिव्ह्यूड आहे, कुठल्या जर्नलमध्ये आर्टिकल पब्लिश केल्यानंतर त्याचा दर्जा सुधारू शकतो. किती पीअर रिव्ह्यूड आहे, डबल प्युअर आहे, ब्लाइंड जर्नल पीअर रिव्ह्यूड आहे. ह्या सगळ्या गोष्टी माहिती करणं तितकंच गरजेचं आहे. योग्य जर्नलची निवड करणं तितकंच गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही अगोदरच करता. तुम्ही संशोधन केल्यानंतर जर तुम्ही अशा जर्नलमध्ये पब्लिश करता, ज्या पब्लिकेशनला मान्यताच नाही, तर चालेल का? तर तुम्ही अशा जर्नलची निवड करा, ज्या जर्नलला संपूर्ण संपूर्ण समाजामध्ये किंवा 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 संशोधनामध्ये मान्यता मिळालेली आहे. सरकारकडून मान्यता मिळालेली आहे. अशा जर्नलमध्ये पब्लिश करा. ज्या जर्नलचा इम्पॅक्ट फॅक्टर जास्त आहे, कमी आहे, हे सगळं फाइंड आउट करणं काम आहे. या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जे रिसर्च प्रोफाइल आहेत, या रिसर्च प्रोफाइल ज्या ठिकाणी तुम्ही क्रिएट करता, त्या वेबसाईट्स अशा जर्नलच्या आर्टिकलला इन्क्लूड करतात, ज्या ज्या जर्नलला मान्यता आहे. तुम्ही अशा जर्नलमध्ये पब्लिकेशन कराल, ज्या जर्नलचा समावेश तुम्ही ज्या ठिकाणी रिसर्च प्रोफाइल क्रिएट केलेला आहे, त्या ठिकाणी समावेशच नसेल, तर मग तुमचं संशोधन जगापर्यंत पोहोचणारच नाही किंवा तुमचा रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून सुद्धा उपयोग नाही. मग तुम्ही स्ट्रॅटेजी करा, की तुम्हाला कोणत्या जर्नलमध्ये पब्लिश करायचं आहे. ते जर्नल तिथे साइटेड आहे का? इंडेक्स्ड आहे का? तुम्ही ज्या ठिकाणी प्रोफाइल क्रिएट करत आहात, त्या ठिकाणी तुम्ही तुम्ही ज्या जर्नलमध्ये पब्लिश केलेलं आहे, ते जर्नल तिथे दाखवलं जातं का? किंवा तुमचा तुमचा आर्टिकल तिकडे ट्रेस होतो का? या गोष्टी सर्व गोष्टी विचारात घेणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर मॉनिटर करा, व्हेरिफाय करा रिसर्च इंडिकेटर्स. काय आहे इंडिकेटर? तर तुम्हाला तुम्ही केलेल्या रिसर्चला सायटेशन येणं खूप गरजेचं आहे. तुमच्या रिसर्चला किती सायटेशन येतात, याचा अर्थ तुमचा रिसर्च किती लोकांपर्यंत पोहोचलेला आहे किंवा किती लोकांनी तुमचा रिसर्च वापरला आहे, उपयोगात आणलेला आहे, हे तुम्हाला कळतं. म्हणजे तुमचे जेवढे जितके सायटेशन तुमच्या आर्टिकलला, तेवढं तुमच्या संशोधनाची गुणवत्ता जास्त आहे. कारण तितकी जास्त लोकं तुमच्या रिसर्चचा उपयोग करत आहेत. मग तितके जास्त सायटेशन येण्यासाठी तुम्हाला योग्य त्या ठिकाणी तुमचं रिसर्च प्रोफाइल क्रिएट करावं लागेल. मग या सगळ्या गोष्टी मॉनिटर करणं तितकंच गरजेचं आहे. किती सायटेशन मिळाले, यावर्षी किती सायटेशन मिळाले, पुढच्या वर्षी किती सायटेशन मिळण्याची शक्यता आहे. कोणी सायटेशन केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला मॉनिटर करणं तितकंच गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी अ, तुम्हाला सहजपणे तुम्हाला तुमच्या रिसर्च प्रोफाइलमधून तयार करता येतात. जर तुमचा रिसर्च प्रोफाइलच क्रिएट नसेल, तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाहीत. त्यानंतर बी ओपन टू न्यू पब्लिशिंग मॉडेल्स. वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करा. वेगवेगळ्या संशोधन पद्धती ही नेहमी अद्ययावत होत राहते. नवीन-नवीन गणितीय तंत्र उपलब्ध आहेत. नवीन-नवीन संशोधनाच्या पद्धती उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन-नवीन जर्नल्स येत आहेत. या सगळ्या गोष्टी या सायटेशनच्या वेगवेगळ्या पद्धती तयार होत आहेत. या सगळ्या गोष्टी माहिती करून घ्या. या सगळ्या गोष्टी माहिती करून घेतल्यानंतर आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपोआप माहिती पडतात ज्यावेळेस तुम्ही रिसर्च प्रोफाइल क्रिएट करतात. कारण रिसर्च प्रोफाइल तुम्ही ज्या ठिकाणी क्रिएट केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही एकटे नाही आहात. त्या ठिकाणी लाखो लोकं आहेत, लाखो संशोधक आहेत. त्यांनी कुठल्या प्रकारच्या पद्धतीचा वापर केलेला आहे, कुठल्या पब्लिशिंग मॉडेलचा उपयोग केलेला आहे. या सगळ्या मॉडेल्सचा, या सगळ्या पद्धतीचा अवलंब तुम्ही तुमच्या संशोधनामध्ये करू शकता. आणि हे सगळं माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला तुमचा रिसर्च प्रोफाइल नक्कीच मदत करतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बी सोशल.
वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या ऍप्स तुम्ही करता. जसं WhatsApp आहे, तुमचं Instagram आहे, तुमचं तुमचं LinkedIn आहे, Facebook आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत. या सगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा तुम्ही उपयोग पुरेपूर करू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला तुमची फ्रेंड्स लिस्ट वाढवण्यासाठी मदत करू शकतात, याच याच गोष्टी किंवा हे सोशल नेटवर्किंग साइट्स तुम्हाला तुमचं संशोधन पूर्ण जगापर्यंत पसरवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात. रिसर्च प्रोफाइल क्रिएट करून तुम्ही तुमच्या Facebookवर, तुमच्या Instagramवर, तुमच्या LinkedInवर तुम्ही सगळ्या जेवढ्या साइट्स आहेत, त्या सगळ्या साइट्सवर तुम्ही तुमचं संशोधन तुम्ही स्प्रेड करू शकता. तुमचं रिसर्च प्रोफाइल आयडेंटिटी जी आहे ती तुम्ही या सगळ्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुम्ही काय करू शकता, पसरवू शकता. जितक्या जास्त लोकांशी, जितक्या जास्त संशोधकांशी तुमचा संपर्क येईल, तेवढा तुमच्या संशोधकाला दर्जा प्राप्त होईल. तितके जास्तीत जास्त लोक तुमच्या प्रोफाइलला व्हिजिट करतील. त्यासाठी तुम्ही या सगळ्या सोशल नेटवर्किंग साइटचा उपयोग करून घेऊ शकता. मॅनेज युअर रिसर्च डेटा म्हणजे तुम्ही केलेल्या संशोधनाला योग्य ठिकाणी ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. एक वेगळ्या ठिकाणी तुम्ही त्याला स्टोअर करा. वेगळ्या ठिकाणी तुम्ही त्याच्या कॉपीज तयार करा. तुम्हाला तो रिसर्च प्रोफाइल क्रिएट करण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही एकत्रित आणताच. त्या सगळ्या गोष्टी एका वेगळ्या ठिकाणी ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून तुम्हाला जर कोणी विचारलं, जेणेकरून तुम्हाला कोणाला तुमच्या संशोधनाचा उपयोग करायचा आहे, त्याला यूज करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यांना प्रोव्हाईड करण्यासाठी या सगळ्या संशोधनाला तुम्ही केलेल्या संशोधनाला एका ठिकाणी ऑर्गनाइज करणं खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि रिसर्च प्रोफाइल क्रिएट करा. आता रिसर्च प्रोफाइल क्रिएट करायचा आहे, कुठे-कुठे तयार करू शकता? जसं तुमचं Instagram आहे, जसं तुमचं TikTok आहे, जसं तुमच्या बऱ्याच गोष्टी आहेत, Facebook आहे, WhatsApp आहे. या सगळ्या ठिकाणी तुम्ही सोशल नेटवर्किंग तुमचं वाढवता. तशा प्रकारे ॲज अ रिसर्च म्हणून, एक संशोधक म्हणून तुमची आयडेंटिटी तुम्ही एक रिसर्च प्रोफाइल क्रिएट करण्यासाठी वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत इंटरनेटवर. तुमच्या समोर आहे जसं Google स्कॉलर आहे, ऑर्सिड आहे, स्कोपस आहे, अकॅडमी आहे, रिसर्चगेट आहे. या वेगवेगळ्या साइट्स आहेत, ज्या ठिकाणी तुमचं रिसर्च प्रोफाइल क्रिएट करू शकता आणि प्रत्येक साइट, प्रत्येक हे नेटवर्क जे आहे ते तुम्हाला रिसर्च प्रोफाइल क्रिएट करण्यासाठी मदत करतात आणि सगळ्या साइट्स फ्री ऑफ कॉस्ट आहेत. कोणीही तुमच्याकडे पैसे घेत नाही तुमचं रिसर्च प्रोफाइल क्रिएट करण्यासाठी. Google स्कॉलरसाठी फक्त तुमचा एक Gmail असणं गरजेचं आहे. Gmail तयार करा आणि Gmail तयार केल्यानंतर Google स्कॉलर ओपन करा आणि Google स्कॉलरमध्ये करोडो लोकांनी अगोदरच त्यांचं प्रोफाइल तयार करून ठेवलेलं आहे. तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळेल. या Google स्कॉलरमध्ये तुमची आयडी तुम्ही क्रिएट करू शकता. Google स्कॉलर आयडी क्रिएट केल्यानंतर तुम्ही जिथे तुमचे आर्टिकल पब्लिश केलेले आहेत, जर्नलमध्ये पब्लिश केलेले आहेत, ते ऑटोमॅटिकली लिस्ट करतं. तशाच प्रमाणे स्कोपस आहे, तशाच प्रमाणे अकॅडमी आहे, तशाच प्रमाणे रिसर्चगेट आहे, ऑर्सिड आहे. ऑर्सिड तर जगप्रसिद्ध आहे या गोष्टीसाठी. ऑर्सिड हे जे तुम्ही आतापर्यंत Google स्कॉलर, स्कोपस किंवा अकॅडमिया किंवा रिसर्चगेट या सगळ्यांना एकाच ठिकाणी आणण्याचं सुद्धा काम करतं. Google स्कॉलर तुमच्या जर्नलमध्ये सगळ्या तुमच्या आर्टिकलला एकत्रित करण्याचं काम करतं. स्कोपस सुद्धा आहे आणि सर्व जे काही साइट्स आहेत त्यांचा वेगवेगळा दर्जा आहे आणि सर्व मान्यता प्राप्त आहेत. तुम्हाला सायटेशन मिळवण्यासाठी तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त सायटेशन मिळवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त रिसर्च नेटवर्कमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा समावेश करून घ्यावा लागेल. तुमचा रिसर्च प्रोफाइल स्कोपसमध्ये तुम्ही तयार करू शकता, अकॅडमीमध्ये करू शकता, रिसर्चगेटमध्ये करू शकता, Google स्कॉलरमध्ये करू शकता, ऑर्सिडमध्ये तुम्ही तयार करू शकता तुमचं अकाउंट. जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त सायटेशन मिळेल, जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला तुमचं संशोधन लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. आणि असं नाहीये की तुम्ही Google स्कॉलरमध्ये तुमची आयडेंटिटी तयार केली किंवा रिसर्च प्रोफाइल तयार केला, तुम्ही ऑर्सिडमध्ये करू शकत नाही किंवा स्कोपसमध्ये करू शकत नाही. सायमल्टेनियसली सर्व ठिकाणी तुम्ही तुमचं रिसर्च प्रोफाइल क्रिएट करू शकता. जितका तुमचा रिसर्च प्रोफाइल तयार असतील किंवा जितकी तुमची रिसर्च प्रोफाइल असेल, तितक्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचू शकता.
तुमच्या रिसर्चचा दर्जा वाढवण्यासाठी हे करणं तितकंच गरजेचं आहे. हे झालं रिसर्च प्रोफाईलच्या बाबतीत. आता आपण वळूया कोलॅबरेशनवर. कोलॅबरेशन काय आहे? कोलॅबरेशन म्हणजे एकत्रित काम करणं. तुम्ही तुमचं संशोधन तुम्ही एकटं म्हणून पण करू शकता. परंतु जर तुम्ही तुमचं संशोधन इतर संशोधकांशी मिळून, इतर संघटनांशी मिळून जर तुम्ही तुमचं संशोधन केलं, तर तुमच्या संशोधनाला एक वेगळा दर्जा प्राप्त होतो. काय आहे संशोधन? डॉक्टर सारा शिंटॉन नावाच्या ज्या आहेत संशोधक आहेत, त्यांच्या मते कोलॅबरेशन करणं म्हणजे इट इज नॉट जस्ट अबाउट फॉर्मल पार्टनरशिप करणं. एक फॉर्मल पार्टनरशिप नाहीये 2 व्यक्तींमधील किंवा 2 संघटनांमधील. इट इज ऑल अबाउट पीपल, लोकं आणि ऑर्गनायझेशन हू कुड बी अफेक्टेड बाय युअर वर्क, बी इंटरेस्टेड अँड कॉन्ट्रिब्यूट टू इट, ॲडव्होकेट इट अँड चॅलेंज इट अँड फॅसिलिटेट इट. म्हणजे कोलॅबोरेशन करून तुम्ही तुमचे जे संशोधन आहे, त्या संशोधनामध्ये इतर लोकं सुद्धा त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्यूट करू शकतात. त्याच्या विरोधात बोलू शकतात, त्याच्यासाठी बोलू शकतात, त्याला चॅलेंज करू शकतात, त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी ते काढू शकतात. तुम्ही गोष्टी ज्या केलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही काही चुका केलेल्या आहेत ते तुम्हाला कळणार नाही. परंतु तुम्ही जर इतर लोकांशी मिळून ज्यावेळेस संशोधन करता, त्यावेळेस तुम्ही ज्या त्रुटी करता आहात, इतर व्यक्ती ते तुम्हाला दाखवू शकतात किंवा तुम्ही ज्याच्याबरोबर संशोधन करत आहात, त्याने जर काही चुका केलेल्या असेल संशोधन करत असताना, तुम्ही त्या दाखवू शकतात. कोलॅबोरेशन करून तुम्ही काय करू शकता, तर संशोधनामध्ये येणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या कमीत कमी करण्यासाठी तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता. कोलॅबोरेशन तुम्हाला मदत करतं. हे कोलॅबोरेशन कोणाबरोबर केलं जाऊ शकतं? ज्या व्यक्ती तुमच्या संशोधनामध्ये इंटरेस्टेड आहे, तुमच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहेत किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहात, जे तुम्हाला संशोधन करण्यासाठी मदत करणार आहेत. या सगळ्या व्यक्तींशी तुम्ही कोलॅबोरेशन करू शकता. त्यानंतर बन्सल आणि इतर संशोधक आहेत, त्यांनी सुद्धा कोलॅबोरेशनच्या बाबतीत लिहिलं आहे, की कोलॅबोरेटिव्ह रिसर्च काय आहे? इट इज रिसर्च इन्व्हॉल्विंग कोऑर्डिनेशन बिटवीन द रिसर्चर्स, इन्स्टिट्यूशन, ऑर्गनायझेशन्स अँड ऑर कम्युनिटीज. म्हणजे कोलॅबोरेशन काय आहे? तर एक संशोधन आहे. संशोधन करत असताना वेगवेगळ्या रिसर्च संशोधकांचा सहभाग आहे, एकत्रित सहभाग आहे. संघटनांचा सहभाग आहे. वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचा त्यामध्ये संशोधन करण्यामध्ये सहभाग आहे. वेगवेगळ्या समाजातील घटकांचा त्यामध्ये सहभाग आहे. एकत्रितरित्या केलेल्या संशोधनाला कोलॅबोरेटिव्ह रिसर्चर्स म्हणतात. हे जे कॉपरेशन आहे कॅन ब्रिंग डिस्टिंक्ट एक्सपर्टीज टू अ प्रोजेक्ट. म्हणजे बऱ्याच वेळा असं असू शकतं, की संशोधनामध्ये गणिती प्रक्रिया करण्याची गरज लागते किंवा वेगळ्या गोष्टी करण्याची गरज लागते, ज्या कदाचित कदाचित एक संशोधक म्हणून, एक नवीन संशोधक म्हणून तुम्हाला माहिती नसू शकतं. मग याच गोष्टी कदाचित तुमच्या सहकार्याला, ज्याच्याशी तुम्ही कोलॅबोरेटिव्ह रिसर्च करत आहात, त्याला माहिती असू शकतात. मग एकत्रित काम करून तुम्ही एकमेकांना मदत करून तुमचं संशोधन पूर्ण करू शकता. म्हणजे ज्या गोष्टीमध्ये इतर व्यक्ती पारंगत आहेत, त्या त्या गोष्टीचा तुम्ही उपयोग करून घेणं, हे तेव्हा शक्य होतं ज्यावेळेस तुम्ही कोलॅबोरेटिव्ह रिसर्च करता. उदाहरणार्थ तांत्रिक गोष्टींना हाताळणं, जसं कम्प्युटरचा योग्य प्रकारे वापर करून घेणं संशोधनामध्ये, हे पण खूप गरजेचं आहे. मग आता असं पण असू शकतं, की तुम्ही संशोधनामध्ये पारंगत आहात, परंतु या तांत्रिक गोष्टी हाताळणं तुमच्यासाठी अवघड असू शकतं. मग त्यासाठी इतर संशोधक जे आहे, जे ह्या गोष्टी खूप सहजपणे करू शकतात. त्यांना कोलॅबोरेशनमध्ये आणणं किंवा मग ह्या सगळ्या सुविधा तुम्हाला प्रोव्हाईड करून देण्यासाठी अशा संस्थांशी तुम्ही स्वतःला निगडीत करून घेणं, जेणेकरून तुमचं संशोधन योग्य प्रकारे होईल आणि पूर्ण होईल किंवा पूर्णत्वास जाईल. त्यासाठी तुम्हाला कोलॅबोरेशन करणं खूप गरजेचं आहे.
मग कोलॅबोरेशन तुम्ही करता तर कुठल्या कुठल्या प्रकारचं कोलॅबोरेशन असू शकतं. ते व्हॉलंटरी असू शकतं, कन्सोर्शिया असू शकतं, फेडरेशनमध्ये असू शकतं, ॲफिलिएशनमध्ये असू शकतं किंवा मर्जरमध्ये असू शकतं. व्हॉलंटरी म्हणजे ऐच्छिक ऐच्छिक आहे, व्हॉलंटरी आहे. म्हणजे इतर लोकांना तुमच्याशी ते स्वतःहून तुमच्याकडे आलेले आहेत किंवा तुम्ही स्वतःहून अ, अ, त्या संशोधनामध्ये सहभाग झालेले आहेत. तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. तुम्ही स्वतःहून त्या संशोधनामध्ये सहभाग झालेले आहात किंवा जे इतर व्यक्ती तुमच्याबरोबर संशोधन करत आहात, त्यांना कोणी सांगितलेलं नाही किंवा जबरदस्ती केलेलं नाही. ते स्वतःहून तुमच्या संशोधनामध्ये सहभाग झालेले आहे. तो व्हॉलंटरी ऐच्छिक आहे. कन्सोर्टिया म्हणजे 2 वेगवेगळ्या संघटना किंवा 2 वेगवेगळ्या महाविद्यालय ज्यावेळेस अ, एकत्र येऊन ज्यावेळेस संशोधन करतात, त्यावेळेस ते कन्सोर्टिया संशोधन होऊ शकतं. फेडरेशन म्हणजे एक विशिष्ट संघटना आहे, जी अगोदरच त्या विषयामध्ये संशोधन कार्य पुढे करते आहे, संशोधन करते आहे किंवा त्या विषयामध्ये संशोधन करण्यासाठी ती संघटना पारंगत आहे किंवा त्या विषयाशी ते निगडीत आहे. अशी संघटना अगोदरच प्रस्थापित आहे. अशा संघटनांशी किंवा अशा फेडरेशनशी ज्यावेळेस तुम्ही सहकार्य करता किंवा कोलॅबोरेशन करता, त्यावेळेस ती फेडरेशन कोलॅबोरेशन होतं. ॲफिलिएशन म्हणजे वेगवेगळ्या विद्यापीठं आहेत, वेगवेगळ्या संघटना आहेत, ज्यांच्याशी तुमची संस्था ॲफिलिएटेड असू शकते किंवा तुम्ही कोणत्या संघटनेशी निगडीत असू शकता. त्यांच्या अंडर ज्यावेळेस तुम्ही संशोधन कार्य पूर्ण करता, त्यावेळेस ते ॲफिलिएशन कोलॅबोरेशन असतं. तर तुमची संस्था कदाचित तुम्हाला मदत करू शकतं संशोधन करण्यासाठी. त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला पुरवू शकतं. त्यासाठी लागणारी सर्व काही सहकार्य तुम्हाला करू शकतं. त्यासाठी लागणारा पैसा, फंडिंग ते सर्व तुम्हाला पुरवू शकतं. मर्जर म्हणजे 2 संघटना वेगवेगळ्या आहेत. अगदीच वेगवेगळ्या आहेत. परंतु त्यांचा उद्देश सारखा आहे. अशा 2 संघटना अ, एकत्रित येऊन ज्यावेळेस संशोधन करतात किंवा कोलॅबोरेशन करतात, अशा वेळेस ते मर्जर कोलॅबोरेशन होतं. तर कोलॅबोरेशन वेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या कोलॅबोरेशनमधून संशोधन कार्य पूर्ण पूर्ण केले जाऊ शकते. कुठल्या प्रकारच्या लेव्हलच्या कोलॅबोरेशन्स आहेत. डिसिप्लिनरी म्हणजे कोलॅबोरेशन ज्यावेळेस तुम्ही इतर व्यक्तींशी कोलॅबोरेशन करत आहात, त्याचाही विषय तोच आहे आणि माझाही विषय तोच आहे. मग एकाच विषयामध्ये ज्यावेळेस तुम्ही संशोधन कार्य करता, त्यावेळेस डिसिप्लिनरी म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही अर्थशास्त्रामध्ये संशोधन करत असाल, तर समोरचा व्यक्ती ज्याच्याशी तुम्ही कोलॅबोरेशन करत आहात, तो सुद्धा अर्थशास्त्राचा आहे किंवा भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही संशोधन भौतिकशास्त्राचं करतात. तुम्ही ज्याच्याशी कोलॅबोरेशन करत आहात, ते सुद्धा भौतिकशास्त्रामध्येच ते संशोधन करतात. तर एकमेकांमध्ये ज्यावेळेस तुम्ही कोलॅबोरेशन कराल ते डिसिप्लिनरी असेल. इंटरडिसिप्लिनरी म्हणजे वेगळा विषय म्हणजे भौतिकशास्त्राचा मी प्राध्यापक आहे, संशोधन करतो आहे आणि म्हणजे फिजिक्समध्ये मी संशोधन करत आहे. इतर व्यक्ती बायोलॉजीमध्ये असेल. हे झालं इंटरडिसिप्लिनरी कोलॅबोरेशन म्हणजे ज्यावेळेस हे दोघं एकत्रित येऊन ज्यावेळेस संशोधन करू शकतात, त्यावेळेस हे इंटरडिसिप्लिनरी. फॉर एक्झाम्पल समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र हे 2 वेगवेगळे विषय आहेत. परंतु दोघांनी एकत्रित मिळून एखादं संशोधन पूर्ण करत असाल तर ते इंटरडिसिप्लिनरी आहे. सायकॉलॉजी, इकॉनॉमिक्स इंटरडिसिप्लिनरी. मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे एकाच वेळेस वेगळ्या विषयातील तज्ञ ज्यावेळेस कोलॅबोरेशन करतात आणि संशोधन कार्य करतात त्यावेळेस मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र असे वेगवेगळे विषय ज्यावेळेस एकत्रित येऊन संशोधन कार्य करतात त्यावेळी मल्टीडिसिप्लिनरी. ट्रान्सडिसिप्लिनरी म्हणजे वेगळ्या विषयातीलच परंतु वेगवेगळ्या विद्याशाखेतील ज्यावेळेस तुम्ही एकत्रित विषय संशोधन करतात म्हणजे प्युअर सायन्स आणि सोशल सायन्स हे झालं ट्रान्सडिसिप्लिनरी. रिजनल लेव्हलला म्हणजे वेगवेगळ्या पातळीवर जसे तुमचं संशोधन राष्ट्रीय पातळीवर असू शकतं किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे पातळीवर तुमचं संशोधन असू शकतं. तुमचं कोलॅबोरेशन तुम्ही अशा संघटनांशी केलेलं आहे जे राष्ट्रीय पातळीवर कार्य करतं. ते नॅशनल कोलॅबोरेशन झालं किंवा तुम्ही तुमचं संशोधन कोलॅबोरेशन तुम्ही अशा संघटनांशी करतात जे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करतात किंवा त्यांची संघटना इतर देशामध्ये आहे. इतर देशातील संघटनांशी ज्यावेळेस तुम्ही संशोधन कार्य करत असतात, त्यावेळेस हे इंटरनॅशनल कोलॅबोरेशन होऊन जातं. तर संशोधन वेगवेगळ्या पातळीवर होऊ शकतं आणि हे
हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचं संशोधन करता. गरज काय आहे? कोलॅबोरेशन करून तुम्हाला काय फायदा होणार आहे किंवा तुमचं काय साध्य होणार आहे? एक म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे एक्सचेंज ऑफ आयडियाज अक्रॉस डिसिप्लिन. म्हणजे वेगवेगळ्या लोकांचे विचार वेगवेगळे आहेत, संशोधकांचे विचार वेगवेगळे आहेत, त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, संशोधन करण्याची कार्यप्रणाली वेगवेगळी आहे. संशोधन पद्धती तर सर्व एकच आहेत, परंतु प्रत्येकाची कार्य करण्याची पद्धती वेगळी आहे, प्रत्येकाची विचार करण्याची कुवत वेगवेगळी आहे. सगळ्या विषयाचे नॉलेज वेगवेगळे आहे. हे सर्व विषय आपण एक्सचेंज करू शकतो. जर आपण कोलॅबोरेशन करू शकतो तर एकमेकांचे विचार विनिमय करू शकतो आणि त्याचा उपयोग आपण संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो. एनहान्सिंग न्यू स्किल. कदाचित आपल्याला असू शकतं की एखादी स्किल आपल्याकडे नाहीये. ती स्किल ते ज्या ज्या संघटनेशी किंवा ज्या व्यक्तीशी आपण कोलॅबोरेशन करतोय त्या व्यक्तीकडे ते स्किल आहे. ती स्किलमध्ये पारंगत होण्यासाठी किंवा ती स्किल शिकून घेण्यासाठी कोलॅबोरेशन आपल्याला नक्कीच मदत करतं. इतर लोकांबरोबर काम करून त्या लोकांचा अनुभव, त्या अनुभवामधून जे गोष्टी ते शिकलेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला शिकण्याची संधी कोलॅबोरेशनमध्ये मिळते. सर्वात महत्त्वाचं मेक अवेलेबल ऑफ फंड्स. म्हणजे तुम्हाला संशोधन करण्यासाठी जो मोठ्या पैशाची आवश्यकता असते, तो निधी किंवा तो फंड्स अवेलेबल करून देण्यासाठी तो कोलॅबोरेशन करणं गरजेचं आहे. कोलॅबोरेशन थ्रूच तुम्हाला निधी मिळू शकतो. इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ रिझल्ट्स. म्हणजे तुम्ही जे निष्कर्ष काढणार आहात ते तुम्ही एकटे नाही काढणार आहात, तर तो कोलॅबोरेशन करूनच काढणार आहात. म्हणजे फक्त तुम्ही निष्कर्ष काढत असताना फक्त तुमचे विचार मांडलेले नाहीये, तर इतरांचे विचार सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही निष्कर्ष काढत असताना किंवा संशोधन करत असताना किंवा प्रोसेस करत असताना किंवा वर्णन करत असताना, ऑब्झर्वेशन करत असताना किंवा डेटा कलेक्ट करत असताना काही अडचणी तुम्हाला जर येत असतील, तर त्याच अडचणी इतर व्यक्तींना येणार नाही ज्याबरोबर तुम्ही कोलॅबोरेशन करत असतात. त्या संघटना, त्या संस्था किंवा ते व्यक्ती जे संशोधनामध्ये पारंगत आहेत, तुमच्या संशोधनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत ते कमी करण्याचं काम किंवा ते कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात. तर ह्या गोष्टी करून काय होणार आहे, तुम्ही जे रिझल्ट्स काढणार आहे, तुम्ही जे निष्कर्ष काढणार आहेत, त्याची गुणवत्ता वाढू शकते किंवा त्याची गुणवत्ता वाढणारच आहे. कंड्युसिव्ह अँड हेल्दी रिसर्च. म्हणजे एकतर रिसर्च करणं हे किती एकटेपणाचं काम आहे हे तर तुम्हाला माहितच आहे. पण तुम्ही ज्यावेळेस एकत्रित रिसर्च करतात त्यावेळेस असं होऊ शकतं की तुम्हाला निधी नाहीये तर तुम्ही निराश होऊ शकता, तुम्हाला साधनं नाहीये तर तुम्ही निराश होऊ शकता, तुम्हाला योग्य ते सहकार्य मिळत नाही म्हणून तुम्ही निराश होऊ शकता. परंतु जर तुम्ही एकत्रित काम करत असाल तर तुम्हाला वेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळते, तुम्हाला सहकार्य मिळतं, तुम्हाला निधी मिळतो, तुम्हाला सर्व साधनं उपलब्ध होतात जे तुमच्याकडे नाहीयेत. मग एक प्रकारे संशोधन करण्यासाठी प्रेरणा ज्यावेळेस तुम्हाला मिळते त्यावेळेस तुमचं संशोधन कार्य पूर्ण होण्यासाठी तेवढीच मदत मिळते. तर एक प्रकारचं एक हेल्दी आणि कंड्युसिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट करण्याचं काम हे कोलॅबोरेशन तुम्हाला मदत करतं. चॅनल फॉर ओपन कम्युनिकेशन. म्हणजे एखादा निष्कर्ष ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांशी डिस्कस करता त्यावेळेस ते किती योग्य आहे, त्याच्यामध्ये काय गोष्टी योग्य आहेत, त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इतर लोकांशी त्या निष्कर्षाला कम्युनिकेशन करणं किंवा डिस्कस करणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे डिस्कस केव्हा तुम्ही करू शकता, ज्यावेळेस तुम्ही इतर लोकांशी ओपन कम्युनिकेशन कराल, इतर लोकांशी खुल्या मार्गाने संवाद कराल आणि हे कोलॅबोरेशन करून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता. चान्सेस ऑफ रिमेंबरिंग डिफेक्ट्स अँड अदर एरर्स. म्हणजे तुमच्या संशोधनामध्ये जे काही अडचणी आहेत किंवा ज्या त्रुटी आहेत त्या कमीत कमी होण्यासाठी तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळतं. असं सांगता येईल की संशोधक म्हणून मी केलेल्या त्रुटी किंवा ज्या चुका आहेत त्या मला तर दिसणार नाहीत, पण निश्चितच तुम्ही ज्याच्याबरोबर संशोधन करत आहात त्याला नक्कीच त्या त्रुटी दिसतील आणि त्या त्रुटी जर तो तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही त्या त्रुटी कमी करू शकता. फास्टर फीडबॅक. तुमचं संशोधन योग्य आहे, अयोग्य आहे किंवा तुमच्या संशोधनामध्ये ह्या गोष्टी कमी आहेत किंवा ह्या गोष्टी जास्त आहेत, या कळणं खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला कधी कळतील, ज्यावेळेस तुम्ही एकटे रिसर्च कराल त्यावेळेस तुम्ही पब्लिकेशन कराल, त्याच्यानंतर लोकांनी तुमचा रिसर्च वाचल्यानंतर तुम्हाला फीडबॅक येईल. परंतु हा फीडबॅक जर तुम्हाला लवकर मिळवायचा आहे तर तो लवकर मिळवण्यासाठी तुम्हाला कोलॅबोरेशन करणं तितकंच गरजेचं आहे. कोलॅबोरेशन करून तुम्ही तुमच्या संशोधनाला फीडबॅक तितक्या जास्तीत जास्त लवकर मिळवू शकता. म्हणजे आता रिसर्च करा आणि लगेचच तो डिस्कस करून
ज्याच्याविषयी तुम्ही कोलॅबोरेशन केलं त्याच्याशी डिस्कस करून त्याच्यामध्ये काय कमी आहेत, काय जास्त आहे ते तुम्हाला लगेच माहिती पडू शकतं. म्हणजे फास्टर फीडबॅक तुम्हाला तुमच्या रिसर्चवर जर मिळवायचा असेल तर कोलॅबोरेशन करा. प्रोफेशनल एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकता तुम्ही. एक संशोधक म्हणून स्थापित होऊ शकता. म्हणजे जेणेकरून अशा प्रकारच्या व्यक्तींशी संबंध येऊ शकतो जे ह्या क्षेत्रामध्ये अगोदरच पारंगत आहेत. एक प्रोफेशनलिझम जर तुम्हाला तयार करायचा असेल, एक प्रोफेशनल आयडेंटिटी जर तुम्हाला तयार करायचं असेल, एक वातावरण जर प्रोफेशनल तयार करायचं असेल जेणेकरून तुमच्या संशोधनात गुणवत्ता प्राप्त होईल किंवा दर्जा प्राप्त होईल, त्यासाठी तुम्हाला कोलॅबोरेशन करणं गरजेचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कधी साध्य करू शकता? ज्यावेळेस तुम्ही कोलॅबोरेशन करता. तर अशा प्रकारे संशोधन प्रोफाइल क्रिएट करा. संशोधन करताना कोलॅबोरेशन करा. जेणेकरून तुमचं संशोधन संपूर्ण जगासमोर तयार होईल. संपूर्ण जगासमोर तुमचे विचार मांडू शकतात. हे माझे रेफरन्सेस आहे ज्याचा उपयोग मी हे माहिती तुमच्यासमोर सादर केली.